संसाराच्या जवळ करणं हा सुद्धा उपकार झाला आणि परमार्थाच्या जवळ करणं हा सुद्धा. उपकार शब्दाचा अर्थ एवढाच आहे, जवळ करणे याला उपकार असं म्हणायचं बरं का. आता माझा दुसरा मुद्दा आहे, उपकारामध्ये काही प्रकार आहेत का. आत्ता आपण पाहिलंच की संसाराच्या जवळ करणं हा एक उपकाराचा प्रकार आणि परमात्म्याच्या जवळ करणं हा एक उपकाराचा प्रकार आपल्याला पाहायला सापडतो. थोडं तुकाराम महाराजांच्या भाषेत जर बघायचं झालं तर उपकारामध्ये दोन प्रकार, एकाला खरा उपकार म्हणतात, एकाला खोटा उपकार म्हणतात. खोटा उपकार कोणता हे तुकाराम महाराजांनी आपल्या तोंडाने सांगितलं नाही, पण खरा उपकार तोंडाने सांगितलेला आहे. आणि तो खरा उपकार कळाला की त्याच्या विरुद्ध जो असेल त्याला खोटा उपकार म्हणता येतं. जसं ज्ञान लक्षण सांगून झाल्याच्या नंतर अज्ञान लक्षणाचा विचार देवाने कसा सांगितला, एत ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा. या 18 लक्षणाला ज्ञान लक्षण म्हणतात. याच्या विरुद्ध केलं की त्याला अज्ञानाचं लक्षण म्हणायचं. तसं खरा उपकार तुकाराम महाराजांनी जर सांगितलेला असेल, याच्या विरुद्ध केलं की तो खोटा उपकार आपल्याला कळतो बरं का. खरा उपकार कोणता आहे, कोणाचा आहे, याचा विचार तुकाराम महाराजांनी काय सांगितला हो. तुका म्हणे ओरे नो रे त्याचे खरे म्हणे उरी नुरे, त्याचे खरे उपकार. तुकाराम महाराजांनी खऱ्या उपकाराचं स्वरूप आपल्याला सांगितलं. कोणाचा उपकार खरा, ज्यांनी संसाराच्या जवळ केलं त्यांचा उपकार खरा का ज्याने देवाजवळ केलं त्यांचा उपकार खरा. महाराज म्हणतात ते मी काही सांगत बसत नाही, उपकाराचं खऱ्या उपकाराचं लक्षण सांगतो. ज्यांच्या उपकार करण्यामध्ये म्हणजे ज्याच्या जवळ करण्यामध्ये आपल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची उरी उरत नाही. उरी शब्दाचा अर्थ द्वैत असा जर घेतला तर भेदभावना उरत नाही. ज्यांनी केलेल्या उपकाराच्या योगाने आपल्या ठिकाणी भेद उरत नाही, ज्यांनी केलेल्या उपकाराच्या योगाने आपल्या ठिकाणी अज्ञानाची उरी उरत नाही, वासनेची उरी उरत नाही, संस्काराची उरी उरत नाही, कर्माची उरी उरत नाही, भेदज्ञानाची उरी उरत नाही, अशा पद्धतीचा ज्या महापुरुषाचा उपकार आहे ना त्याला खरा उपकार असं म्हणावं. आता ज्याच्या जवळ करण्याच्या योगानं आपल्या ठिकाणी हे अज्ञान इत्यादी उरत नाही त्याचा उपकार खरा जर म्हणायचा ठरला तर देवाच्या जवळ केल्यानंतर हे उरत नाही असं होतं का संसाराच्या जवळ केल्याच्या नंतर हे उरत नाही असं होतं, याचा विचार करा. आपल्याला ज्यांनी संसाराच्या जवळ केलं, ऐका, संसाराच्या जवळ केल्याच्या नंतर अज्ञान उरत नाही असं होतं की अज्ञान तेवढंच राहतं का अज्ञान वाढत जातं. विचार करा, वाढत जातं, वाढता वाढता वाढे असं होऊन जातं त्या अज्ञानाचं. अज्ञान विलक्षण पद्धतीनं वाढायला लागतं. संसाराच्या जवळ केल्याच्या नंतर अज्ञान वाढणार आणि देवाच्या जवळ गेल्याच्या नंतर अज्ञान संपून जाणार. संसाराच्या जवळ गेल्याच्या नंतर आपले संस्कार वाढणार आणि भगवंताच्या जवळ गेल्याच्या नंतर संस्कार वासना सगळं संपून जाणार असं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. भेदज्ञानाचा विचार करा, कर्माधिकाचा विचार करा, आपल्या ठिकाणी असलेल्या जीवदशेचा विचार करा. हे सगळं 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 संसाराच्या जवळ गेलं की वाढत जातं, पक्क होत जातं आणि देवाच्या जवळ जाण्याच्या योगानं हे सगळंच्या सगळं संपून जातं. मग उरी न उरे त्याचे खरे उपकार. ज्यानं आपल्याला जिथं कुठं जवळ केलेलं असेल तिथं जवळ होण्याने आपल्या ठिकाणी ही उरी उरत नाही, त्याचा उपकार खरा आहे. संतांनी देवाच्या जवळ केलं की हे काही उरत नाही, म्हणून साधू पुरुषाचा उपकार हा खरा उपकार आहे. आता खऱ्या उपकाराचं लक्षण कळालं की अज्ञानम यदतोन्यथा, याच्या विरुद्ध. ज्ञानाचं लक्षण सांगून अज्ञानाचं लक्षण याच्या विरुद्ध असतं. हे जसं भगवंतांनी सांगितलं तसा खरा उपकार तुकाराम महाराजांनी सांगितला. याच्या विरुद्ध जो उपकार आहे तो खोटा उपकार आपल्याला लक्षात घेता येतं. वासना इत्यादी ज्याच्या जवळ जाण्यानं संपून जातात त्या देवाच्या जवळ करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्या संताचा उपकार खरा आहे. आणि वासना संसार हे सगळंच्या सगळं ज्याच्या जवळ होण्यानं आपलं वाढत जाणार आहे असा संसाराच्या जवळ करणाऱ्या माणसाचा उपकार खोटा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला असा खरा उपकार आणि खोटा उपकार असे उपकारामध्ये प्रकार आपल्याला पाहायला सापडतात. माझ्यासमोर 3 मुद्दे होते, 2 मुद्दे संपले, एक मुद्दा संपलं की कीर्तन संपलं बरं का. पहिला मुद्दा काय होता आपल्याला, उपकार कशाला म्हणायचं, जवळ करणे याला उपकार करणे असं म्हणतात. त्याच्यानंतर उपकारामध्ये प्रकार काय, 2 प्रकार, खरा आणि खोटा. खरा कोणता, देवाच्या जवळ केला त्याचा संताचा उपकार खरा आणि ज्याने संसाराच्या जवळ केला अशा संसारी माणसाचा खोटा उपकार झाला. आता आपला तिसरा मुद्दा लक्षात घ्या. तिसऱ्या मुद्द्यात आपल्याला काय म्हणायचं होतं, उपकाराला काही फल आहे का.
कारण तुम्ही काहीतरी करा म्हणल्याच्या नंतर मनुष्य म्हणतं हे करीन, पण फल काय सांगा. फलाच्याशिवाय मनुष्य काही करायला तयार होत नाही. तुम्ही भक्ती करा, फल काय सांगा. तुम्ही कर्म करा, फल काय सांगा. तुम्ही उपासना करा, फल काय सांगा. तुम्ही हे करा, ते काहीही करायला सांगा. संसारातलं करायला सांगा, धर्मातलं करायला सांगा, परमार्थातलं करायला सांगा. जे काही मनुष्याला तुम्ही करायला सांगाल ते करायला सांगितल्याच्या नंतर सज्जन मनुष्य म्हणतो, तुम्ही म्हणता आम्ही हे करायला तयार आहोत, पण याच्या योगानं आमच्या पदरात काय पडणार याचा विचार सांगा. प्रयोजन मनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते. अत्यंत मंद बुद्धीचा असलेला माणूससुद्धा फलाचा विचार न करता कोणती क्रिया करायला तयार होत नाही. विठ्ठल विठ्ठल. मग साधू पुरुषांनी संतांनी आपल्याला सांगितलेलं जर असेल उपकार करा, उपकार करा, परोपकार फार महत्त्वाचा आहे. तर लोकांनी विचारलं महाराजांना, महाराज तुम्ही म्हणता आमची तुमच्या चरणावर श्रद्धा आहे, आम्ही उपकार करायला तयार आहोत, पण या उपकाराच्या योगानं काय फल प्राप्त होतं सांगा ना. तर या उपकाराचं दोन पद्धतीनं फल आपल्याला विचारात घेता येतं. उपकार ही अशी गमतीची वस्तू आहे, संसारातही सफल आहे आणि परमार्थामध्येही सफल आहे बरं का. असं नसतं. बहुतेक तत्वाचा विचार जर आपण करायला लागलो तर ज्याला संसारात फल आहे त्याला परमार्थात मिळत नाही, आणि ज्याला परमार्थात फळ आहे त्याला संसारामध्ये मिळत नाही. पण परोपकार ही गोष्ट अशी आहे ती संसारातही सफल आहे आणि परमार्थातही सफल आहे. विठ्ठल विठ्ठल. परोपकार करणाऱ्या माणसाला संसारामध्ये काय प्राप्त होतं याचा विचार करा ना. आपण संसारामध्ये परोपकार केला, आपल्याला काय संसाराच्या दृष्टीनं कोणत्या फलाचा लाभ होतो याचा जर विचार केला तर आपल्याला कीर्ती जी प्राप्त होते, नावलौकिक जो प्राप्त होतो तो परोपकाराच्या शिवाय प्राप्त होत नाही. आपल्याजवळ काहीही असू द्या, कोणतंही सत्तत्व असू द्या, कोणतंही सत्तत्व असू द्या, त्या सत्तत्वाची आपल्याजवळ विद्यमानता आहे म्हणून आपली जगामध्ये कीर्ती होत नाही. आपल्याजवळ असलेलं ते सत्तत्व जगावर उपकार करण्याकरता आपण खर्च केलं की मग नावलौकिक होतो. विठ्ठल विठ्ठल. भरपूर पैसा आहे म्हणून त्याचा नावलौकिक होतो का आपल्याजवळचा पैसा परोपकाराकरता खर्च करतो त्याचा नावलौकिक होतो सांगा ना. कोणाचा नावलौकिक आहे सांगा. पैसा असण्याने काही नावलौकिक होत नाही, पण असलेला पैसा परोपकाराकरता खर्च करणारा मनुष्य म्हणलं की त्याचं नाव माहिती असतं लोकाला, नावलौकिक होतं, कीर्ती होते. परोपकाराच्या योगानं कीर्ती हे संसारातलं फल प्राप्त होतं. बघा ना तुम्ही, जगामध्ये दाता कोण म्हणल्याच्या नंतर आपल्या डोळ्यासमोर जे नाव येतं ते एक कर्णाचं नाव येतं. पैसेवाला काही एकटा कर्ण होता का? कर्णाला अंग देशाचं एक राज्य देऊन त्याला लहानसा राजा करण्याची ताकद असलेला दुर्योधन त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा होता. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. नुसता पैसा असण्याने नावलौकिक होत नसतो, तर आपल्याजवळ असलेला पैसा परोपकाराकरता करण्याप्रमाणे खर्च करणारा अशा मनुष्याचा नावलौकिक होतं. मी नेहमी त्याच्याकरता एक उदाहरण व्यवहारातलं साधं सांगतो बरं का. एका गावामध्ये एका माणसाने स्वतःला राहायला मोठा बंगला बांधला, 100 खोल्याचं घर बांधलं. 100 खोल्याचं घर स्वतःला राहण्याकरता बांधलं. आणि त्याचा एक मित्र होता, त्याच्याकडे एवढी संपन्नता नव्हती, 100 खोल्या बांधावेत एवढे त्याच्याजवळ पैसे नव्हते. मग त्या मित्राने काय केलं, त्यानं विचार केला, थोडेसे पैसे जमा केले. तो म्हणला आपल्याला राहायला आपलं जुनं घर बापदाऱ्याचं आहेच आहे, पण गावात येणारे जाणारे, आमच्या गावावरून तीर्थयात्रेचा रस्ता जातो, तेव्हा आपल्या गावातून जाणाऱ्या येणाऱ्या रस्त्यामधल्या पांथिकाची काहीतरी व्यवस्था झाली पाहिजे, यात्रेकरूची काहीतरी व्यवस्था झाली पाहिजे. म्हणून त्यानं काय केलं, मारुतीच्या मंदिराच्या जवळ 2च खोल्याची धर्मशाळा बांधली. मला सांगा, 100 खोल्या ज्यानं बांधलेल्या आहेत त्याचं नाव जगाला ठाऊक होतं की 2 खोल्यावाल्याचं नाव जगाला ठाऊक होतं सांगा. कोणाचं नाव? 2 खोल्यावाल्याचं नाव जगाला ठाऊक होतं. बघा, 100 खोल्या बांधून याचं नाव होत नाही आणि 2च खोल्या बांधून त्याचं नाव होतं. त्याचं कारण काय? 100 खोल्या बांधल्यात पण स्वार्थाकरता आणि 2च बांधलेल्या आहेत पण परोपकाराकरता. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
असा आपल्या जवळ असलेल्या सत्तत्वाचा विनियोग ज्यांनी परोपकाराकरता केला अशाच मोठ्या माणसाची कीर्ती होते, त्यांचाच नावलौकिक होतो आणि नावलौकिक प्राप्त होणं हे संसारातलं फल आहे असं चिंतन करा. बघा तुम्ही ज्ञानी म्हणल्याच्या नंतर आपल्यासमोर नावं किती येतात हो. ज्ञानसंपन्न असलेला, ब्रह्मज्ञान संपन्न असलेला असा महात्मा असं म्हणल्याच्या नंतर आपल्यासमोर नावं किती जणाची येतात. ज्ञानोबाराय संपलं, दुसरं नामदेवराय, तिसरं नाथ महाराज संपलं, की तुलसीराजजी संपलं. याच्या पलीकडं आपल्याला नावं आठवतात का सांगा ना. अगदी बोटावर मोजण्या इतकी 10-5 नावं आपल्याला ज्ञानी माणसाची म्हणून पाहायला ऐकायला मिळतात. हां, म्हणजे आपल्याला यांचा परिचय आहे. पण ज्ञान संपन्न असलेले एवढेच महात्मे झाले का? तसं नाही. ऐसे खेळीये कोट्यानुकोटी गणित नाही त्याला रे. तुकाराम महाराजांनी स्वतः सांगितलं की असे ज्ञानी कोट्यवधी होऊन गेले. मग कोट्यवधी जे ज्ञानी होऊन गेले त्या ज्ञानाचं नाव माहिती नाही. आणि नाव सांगा ज्ञानाचं म्हटलं की 5-6 ज्ञानाचंच नाव आपण सांगतो. त्याचं कारण काय? आपल्याजवळ असलेलं ज्ञान स्वतःच्या कृतार्थते करता वापरणारे बाकीचे आहेत आणि आपल्या जवळचं ज्ञान जगाच्या कल्याणाकरता उपयोगाला देणारे संत महात्मे आहेत. विठ्ठल 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 आपल्याला ब्रह्मरूपता सिद्ध व्हावी याच्याकरता त्या ज्ञानाचा विनियोग त्यांनी बाकीच्या लोकांनी केला. कोट्यानुकोटी ज्ञानी असतील पण त्या ज्ञानाने आपल्याकडे असलेलं ज्ञान स्वतःच्या ब्रह्मरूपतेकरता वापरलं. आणि ज्ञानोबारांनी काय केलं हो? प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मचे केले. 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 हे रामा जनार्दनी पायी टकची ठेले. हे राम जनार्दनी पायी टकची ठेले. राम जनार्दनी पायी टकची ठेले. राम जनार्दनी पायी टकची ठेले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. 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 प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. प्रगट गुह्य बोले आपल्या ठिकाणी गुप्त रूपानं राखून ठेवायसाठी सद्गुरूने दिलेले जे ब्रह्मज्ञान आहे ते ज्ञानेश्वर महाराजासारखे संत महात्मे गुप्त राखत नाहीत म्हणे. प्रगट रीतीने जगाला बोलून दाखवतात. याचा परिणाम काय झाला? स्वतः ब्रह्म जसे झाले त्याप्रमाणे विश्व ब्रह्मची केले. सगळ्या जगताला ब्रह्मरूपता प्राप्त करून देण्याची व्यवस्था ज्ञानेश्वर महाराजांच्या या प्रगट बोलण्यातून झाली. मला काय सांगायचं आहे? स्वतः कृतार्थ होणं, स्वतः ब्रह्म होणं, मी ब्रह्म आहे अशा पद्धतीच्या भावनेला प्राप्त होणं, ज्ञानाला प्राप्त होणं, अशाकरता ज्ञान वापरलं की त्याचं नाव जगाला ठाऊक होत नाही. पण आपल्याकडे असलेलं ज्ञान विश्वाला ब्रह्म करण्याकरता जे देतात त्या महात्म्याचं नाव जगाला ठाऊक होतं. याचा अर्थ काय झाला? आपल्याकडे पैसा असेल, आपल्याकडे ज्ञान असेल, जे कोणतं सत्तत्व आपल्याकडे आहे त्याचा स्वार्थासाठी विनियोग केला तर नावलौकिक होत नाही. ते नुसतं आपल्याजवळ आहे एवढ्यावरून नावलौकिक होत नाही. आपल्याकडे असलेल्या सत्तत्वाचा जगावर उपकार करण्याकरता विनियोग झाला की मग नावलौकिक होतो. याचा अर्थ काय झाला? नावलौकिक प्राप्त होणं हे परोपकाराचं संसारातलं फल आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि
दुसरं आपण परमार्थाच्या दृष्टीनं जर चिंतन केलं तर परोपकार करण्याने परमार्थात काय मिळतं? परमार्थात ज्याला परमप्रयोजन म्हणतात तो देवाचा साक्षात्कार आपल्याला परोपकारानं होऊ शकतो असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. महाराजांचा एक अभंग आपल्याला सगळ्याला माहिती असलेला आहे. त्या अभंगात तुकाराम महाराजांनी देवाच्या भेटीचे साधे साधे सोपे सोपे उपाय सांगितले. तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय, तुला देव पाहिजे असला तर हा सोपा उपाय करून बघ म्हणतात महाराज. असे सोपे सोपे 4-5 चरणातून वेगळे वेगळे उपाय तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहेत बरं का. आता तुझं व्हावा आहे नेमका कोणता करायचा याचा अर्थ असा आहे की पहिल्या चरणात सांगितलेला उपाय तुकाराम महाराजाला सोपा वाटला तरी ऐकणाऱ्याला सोपा वाटला नाही, म्हणून त्यानं सांगितलं महाराज हा राहू द्या, दुसरा सांगा. मग महाराज त्याला दुसरा सांगतात. असे एकापेक्षा एक सोपे उपाय तुकाराम महाराजांनी त्या अभंगात सांगितलेले आहेत. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझं भावा हे देव तरी हा सुलभ उपाय. इथून सुरुवात झाली. अंतःकरण शुद्ध कर, देवाच्या संबंधानं भावना अंतःकरणात धारण कर आणि देवाचं गीत गायला लाग. एवढ्या सोप्या उपायानं तुला देव भेटण्याची शक्यता आहे. महाराज बोलले पण हे सोपं नाही असं वाटलं की पुढं सांगितलं असं होता याच्यापेक्षा सोपं असं म्हणता म्हणता देवाच्या भेटीचा सगळ्यात सोपा उपाय शेवटी सांगितलेला कोणता उपाय हो? तुका म्हणे फार 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 थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार तुझा व्हावा हे देव तुझा व्हावा हे देव थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार तुझा व्हावा हे देव राम तुझा व्हावा हे देव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार म्हणे फार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. तुका बरे सांगता देवाच्या भेटी करता सगळ्यात सोपा उपाय सांगतो. तुका म्हणे फार परोपकार, तुम्ही फार परोपकार करा. फार जमत नाही ना मग थोडा तरी परोपकार. ते फार आणि थोडा तरी दोन्ही सांगितले बरं का. नाहीतर माणसं म्हणतात थोडा तरी म्हणलं की झालं, एक सुई दान दिली की झालं वाटतं माणसाला, एक दमडा दान दिलं की झालं वाटतं माणसाला. असं नसतं बरं का. थोडा तरी याचा अर्थ करत असताना तुलनेनं पाहावं लागतं. फार परोपकार करावा लागतो तेव्हा देव भेटतो रे बाबा, हे खरं आहे. पण ते थोडा तरी का करायला सांगितला? त्याचं कारण असं आहे की मनुष्याच्या बुद्धीला परोपकाराचं वळण नाही. कारण उपनिषदामध्ये मनुष्याच्या बुद्धीमध्ये कार्पण्य नावाचा दोष सांगितला. आपल्याकडे कृपणता आहे आणि ही कृपणता जावी याच्याकरता आपल्याला एकदम परोपकार करायची सवय नसल्यामुळं थोडा तरी परोपकार करायला सांगितला. आणि थोडा तरी परोपकार करता करता बुद्धीचं परोपकाराचं वळण वाढलं आणि आपल्याकडून फार परोपकार घडला की फार परोपकाराच्या योगाने चित्तशुद्धीद्वारा देवाचं दर्शन होतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून परोपकाराच्या योगानं देवाचं दर्शन होतं असं तुकाराम महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. अनेक वचनं तुकाराम महाराजांची अशी पाहायला मिळतात बरं का. घडे जा उपकार भूतांचे हे दया घडे जा उपकार भुलाचे कल्या घडे जा उपकार भूतांचे हे दया घडे जा उपकार भूतांचे भेटल्या आत्मस्थितीत या अंगी वसे आत्मस्थितीत या अंगी वसे आत्मस्थिती तया अंती वसे
आत्मस्थितया अंगे वसे घडे ज्या उपकार भूतांची हे दया घडे ज्या उपकार भूताची हे दया घडे ज्या उपकार भूतांची हे दया घडे ज्या उपकार भूतांची हे दया आत्मस्थितीतया अंगी वसे आत्मस्थितीतया अंगी वसे आत्मस्थितया अंगी वसे आत्मस्थितया अंगी वसे घडे ज्या उपकार भूतांची हे दया सर्व भूतमात्रांच्या विषयीचा दयाभाव आणि सर्व भूतमात्रांच्या विषयीचा परोपकार ज्याला घडतो अशा महात्म्याच्याबद्दल तुकाराम महाराज म्हणतात ते बाह्यचिन्ह आहे सगळं. तो सगळ्या जगावर परोपकार करायला लागला. सर्व भूतमात्रांच्या विषयी तो दयाभाव दाखवायला लागला. या सगळ्या लक्षणातून काय जाणायचं त्याच्या ठिकाणी कोणती अवस्था आहे आत्मस्थिती तया अंगी वसे त्याच्या अंगी आत्मस्थिती राहते असं जाणून घ्यावं असं महाराज म्हणतात. याचा अर्थ काय परोपकाराच्या योगानं आत्मस्थितीचा लाभ परोपकार हे आत्मस्थितीच्या लाभाचं बाह्यचिन्ह अशी सगळी जर वर्णनं तुकाराम महाराजांनी केलेली आपण पाहिली तर परोपकाराच्या योगानं देव भेटावा हा परमार्थातला फललाभ आपल्याला परोपकाराचा पाहायला सापडतो. नावलौकिक होणं हे संसारातलं फल आणि परोपकाराच्या योगानं आपल्याला देव भेटणं हे परमार्थातलं फल पाहायला सापडतं. असा संसार आणि परमार्थ दोन्हीकडं सफल असलेला हा परोपकार आहे. विठ्ठल 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 असं परोपकाराचं चिंतन करत असताना माझ्यासमोरचे 3 मुद्दे संपले. उपकार कशाला म्हणतात ते आपण पाहिलं. उपकारात खरा खोटा हे 2 प्रकार आहेत याचा विचार आपण केला. परोपकार संसार आणि परमार्थ दोन्हीकडे सफल आहे हे आपण लक्षात घेतलं. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये थोडं तरी परोपकाराला स्थान असलं पाहिजे. थोडा तरी परोपकार प्रत्येकाने केला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये परोपकार जर नाही घडला तर आपल्याला माणूस म्हणून घेणंसुद्धा उचित ठरत नाही. परोपकार न करणाऱ्या माणसापेक्षा एक सामान्य पशुसुद्धा चांगला आहे अशी वर्णनं शास्त्रात पाहायला सापडतात. परोपकार शून्यस्य धिंग मनुष्यस्य जीवितम जीवंत पशवस्तेषां चर्मापि उपकरिष्यते. परोपकार न करणाऱ्या माणसाच्या पेक्षा पशु चांगला. म्हणून परोपकार न करणाऱ्या माणसाच्या जीवनाला धिक्कार असो म्हणे. कारण पशु कसा आहे पशुचा दोन्ही पद्धतीने उपकार आहे. पशु जिवंत असतानाही आपल्याला उपकारी आहे आणि पशु मेला तरी आपल्यावर त्याचा उपकार चालू राहतो. बघा आपण शेतामध्ये कामाला बैल जर ठेवला तर तो बैल आपल्याकडे जोपर्यंत आहे तोपर्यंत शेतात राबून आपल्यावर उपकार करतो आणि तोच जर बैल मरण पावला तर त्याचं कातडंसुद्धा उपयोगाला येतं. बैल जर मेला तर त्याचं कातडं घेतलं जातं. चर्मा अपि उपकरिष्यते. त्याच्या कातड्याचा सुद्धा उपकार आपल्यावर होतो. आपल्याला शेतामध्ये मोठ करता येते. जुन्या काळामध्ये या मोटारी वगैरे जेव्हा नव्हत्या तेव्हा मोठेनं पाणी विहिरीचं काढावं लागायचं. ती मोठ करण्याकरता कातड्याचाच उपयोग होता. मोठ करता येते. मोठ नाही करता नाडा करता येतो. नाडाही करता नाही आला तर जोडा तरी करता येतो. पण परोपकार न करणारा माणूस जीवनभर कोणाला उपयोगी पडला नाही. म्हणून त्याच्या कातड्याचा कमीत कमी मेल्यावर जोडा करावा म्हणलं तर तेही जमत नाही. विठ्ठल विठ्ठल हो असं परोपकार रहित माणसाचं जीवन जगूनही कामाचं नाही आणि तो मेल्याच्या नंतर सुद्धा त्याच्या देहाचा काही विनियोग होत नाही. पशुच्या मात्र देहाचा विनियोग जिवंत असतानाही आहे. बैल शेतात काम करूनही आपल्यावर उपकार करतो. मेल्यावर कातडं देतो. त्याची हाडं देतो. बघा त्याचा किती उपयोग आहे. एक मी जुन्या एका आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये असं वाचलं होतं. कृषीविषयीच्या ग्रंथामध्ये असं वाचलं होतं की एक बैल संपूर्ण आयुष्य जगून साधारण 20 वर्षाच्या पुढचं त्याचं आयुष्य जगून जर मेला तर तो परिपक्व बैल मेल्याच्या नंतर त्याची शिंग घ्या. त्याच्या एका शिंगातून 20 एकराला पुरेल एवढं खत निर्माण होतं म्हणे. विठ्ठल विठ्ठल याचा अर्थ काय झाला तो मेला तरी उपयोगीच पडला ना आपल्याला. म्हणून काय म्हणायचं आहे परोपकार न करणाऱ्या माणसापेक्षा पशुसुद्धा चांगला अशी शास्त्रकाराची वर्णन आहे. परोपकार न करणाऱ्या माणसाच्या पेक्षा गवतसुद्धा चांगलं. कारण गवत कसं असतं म्हणे गवताचा सुद्धा दोघावर उपकार आहे. तृणंचाहं वरं मन्ये नरात अनुपकारिणः. उपकार न करणाऱ्या माणसापेक्षा गवतसुद्धा चांगलं.
कारण त्याचा दोघावर उपकार आहे. कोणावर? त्याचा गवताचा असलेला दोघावरचा उपकार सांगताना असं म्हणलं आहे की घासो भूतवा पशून पाते. हे गवत अन्न होऊन घास होऊन जनावराच्या पोटात जातं आणि त्याचं जीवन राखतं. म्हणजे पशुवर त्या गवताचा उपकार झाला. आणि जुन्या काळामध्ये शत्रूला जर शरण जायचं झालं तर ते दातात तृण धरून शरण झालं. दाती तृण धरून शत्रू शरण आला, असे वाक्प्रचार आपल्याला जुन्या ग्रंथातून पाहायला सापडतात बरं का. बखरीमध्ये वगैरे असं लिहिलेलं असतं. हे काय असायचं? लढाईला गेलेल्या एखाद्या माणसाला, सैनिकाला, तिथं युद्धभूमीवर गेल्यावर जर भय वाटलं आणि त्याला रणांगणातून जर परत फिरायची इच्छा झाली तर त्याला सरळ परत येता येत नव्हतं. तो जर तिथून पळायला लागला तर त्याचाच सेनापती त्याला मारत होता. अशी अवस्था होते. मग सेनापतीकडून आपल्या भीती तर वाटलेली आहे, रणांगणातून बाहेर तर जायचं आहे, सेनापतीकडून आपला जीव वाचला पाहिजे. मग काय करा, तिथे गवताची गंजी असायची, त्याच्यातल्या 2 काड्या दातात धरायच्या, त्या सेनापतीला नमस्कार करायचा आणि दातात काड्या धरून, गवताच्या काड्या धरून सेनापतीला नमस्कार केला की त्याला कळायचं या महाराजाला भीती वाटायला लागली, याला इथून जाऊ दिलं पाहिजे, म्हणून मग तो त्याला जाऊ द्यायचा बरं का. म्हणजे भयग्रस्त असलेल्या मनुष्याला जीवदान देणारं, रणांगणावर जीवदान देणारं कोण आहे? गवत आहे. म्हणजे भ्याडावर एक गवताचा उपकार झाला आणि पशुवर एक गवताचा उपकार झाला. अशी दोघाची जीवित राखणारं गवत आणि कोणावरही उपकार न करणारा मनुष्य, याच्यात श्रेष्ठ कोणाला म्हणावं विचार आपणच करा. विठ्ठल विठ्ठल. असं आपलं जीवन गवतापेक्षा बत्थर ठरवू नये, जनावराच्या पेक्षा सुद्धा आपल्या जीवनाची किंमत हीन होऊ नये, असं जर वाटत असेल तर मनुष्याने परोपकाराला लागलं पाहिजे. हे त्याच्यातून लक्षात घ्या. परोपकार प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचा आहे. पण साधू पुरुषाचं जीवन या ठिकाणी जे आलं, वैकुंठ धामातून संत महात्मे इथं जे आले ते कशा करता आले? येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. वैकुंठ धामातून हे संत महात्मे केवळ परोपकार करता मृत्यूलोकात आलेले आहेत, असं त्यांचं वर्णन आहे बरं का. बघा, संताचं येणं परोपकारा करता, संताचं जगणं परोपकारा करता, संताचं शरीराला कष्ट देणं देह कष्टविते परोपकारा करता, सगळं उरणं कशा करता? तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. सगळं जीवनच परोपकारा करता साधू पुरुषाचं असतं, असं संताचं चिंतन आहे बरं का. मला काय म्हणायचं आहे, उपकार महत्त्वाचा, संसार परमार्थ दोन्हीकडे सफल, म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये परोपकार असावा, याला महत्त्व आहे. आपल्या जीवनात परोपकार असावा, पण साधूचं जीवनच परोपकारा करता आहे, असा दोन्हीतला भेद लक्षात घ्या. ऐका, त्यातल्या त्या चिंतन करताना आपल्याला असं म्हणता येतं, आपल्या जीवनात परोपकार असावा आणि संताच्या जीवनामध्ये परोपकार आहे. असलेला परोपकार आणि करावा लागणारा परोपकार, याच्यातलं भेदाचं चिंतन जर आपल्याला करायचं झालं तर आपल्याला जो परोपकार करायचा आहे हा साधनरूप परोपकार आहे, आणि संताच्या जीवनामध्ये असलेला जो परोपकार आहे तो त्यांचं लक्षण असलेला परोपकार आहे. विठ्ठल विठ्ठल. असा ज्या साधू पुरुषाचा सगळ्या जगावर उपकार आहे, तो जगावर असलेला साधू पुरुषाचा उपकार कसा? त्यांनी ग्रंथ निर्माण केले, गोस्वामीजींनी रामायण निर्माण केलं, नाथ महाराजांनी रामायण निर्माण केलं, तुकाराम महाराजांनी गाथा निर्माण केले, नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी अनुभवामृतासारखे हरिपाठासारखे ग्रंथ लिहिले. हा सगळा साधू पुरुषाचा आपल्यावर असलेला उपकार आहे. आपण आत्तापर्यंत त्याचं चिंतन करून आलो. असा जो साधू पुरुषाचा जगावर झालेला उपकार, संताच्या ठिकाणी लक्षण रूपात असलेला परोपकार, साधन रूपात नसलेला लक्षण रूपात असलेला असा जो परोपकार आहे, उपकार आहे, त्या उपकाराच्या संबंधानं तुकाराम महाराजांनी पहिल्या चरणातून वर्णन केलेलं. काय सांगू आता संतांचे उपकार, 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 मज निरंतर जाग
काय द्यावे त्यासी व्हावे उतराय काय द्यावे त्यासी व्हावे उतराय काय मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती मज निरंतर काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती तुकोबारा त्या साधू पुरुषाच्या उपकाराचं वर्णन करतात. संताचा उपकार आहे, संताचा उपकार आहे, साधकावर विशेष उपकार आहे, जगावर साधू पुरुषाचा उपकार आहे, असं नेहमी साधू पुरुषाने जेव्हा संताचे उपकार आहेत असं सांगितलं तेव्हा काही साधकाने जाऊन धैर्य धरून तुकाराम महाराजाच्या समोर उभं राहून विचारलं, महाराज साधूचा उपकार आहे नुसतं म्हणू नका, आम्हाला त्या उपकाराचं वर्णन सांगा, काय उपकार केला त्याने सांगा ना, आम्हाला त्या उपकाराचं स्वरूप कळालं पाहिजे. असं म्हणल्यावर महाराज बोलायला लागले, काय सांगू आता संताचे उपकार तुम्ही सांगा म्हणता बाबा, पण काय सांगणार, कसं सांगणार, संताचा उपकार सांगता येण्यासारखा नाही असं तुकाराम महाराजांनी या ठिकाणी व्यक्त केलं. अरे संताचा उपकार तरी आहे म्हणता आणि सांगा म्हणलं की काय सांगू म्हणता, हे काय आहे असं. त्याचं उत्तर असं आहे की बाबा संताचा उपकार वाणीनं सांगण्यासारखा नाही, म्हणून तुकाराम महाराज त्याच्याबद्दल काय सांगू असं म्हणतात. बरं का, कसं असतं बघा, काही वस्तूचा विचार करत असताना आपण सत्तात्रयाच्या भाषेत जरी थोडंसं चिंतन केलं, पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता अशा 3 सत्तेतल्या पदार्थाचा विचार जर आपण करायला लागलो तर एक पदार्थ असा आहे की त्याच्याबद्दल बोलता येत नाही, त्याचा फक्त अनुभव घ्यावा लागतो. एक पदार्थाचा प्रकार आपल्याला पाहायला सापडतो त्याच्याबद्दल फक्त बोलता येतं, अनुभव घेता येत नाही. आणि एक पदार्थाचा प्रकार असा आहे त्याच्याबद्दल थोडं बोलता येतं, थोडा अनुभवही घेता येतो. ज्याचा अनुभव आणि बोलणं दोन्ही ज्याच्याबद्दल बोलतं तो व्यावहारिक सत्तेतला पदार्थ आहे. ज्याच्याबद्दल फक्त बोलणंच जमतं, अनुभव नाही, तो प्रातिभासिक सत्तेतला पदार्थ आहे. आणि ज्याचा फक्त अनुभवच आहे, ज्याच्याबद्दल बोलता येत नाही, तो पारमार्थिक सत्तेतला परमात्मा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. व्यवहारात आपल्या समोर असलेले हे सगळे व्यावहारिक सत्तेतले पदार्थ त्याच्याबद्दल बोलता येतं. माझ्यासमोर हा स्पीकर आहे, हा स्पीकर मला अनुभवही त्याचा घेता येतो, याच्याबद्दल मला बोलताही येतं. तुम्ही माझ्यासमोर बसलात, तुमचा मला अनुभवही घेता येतो, तुमच्याबद्दल बोलता येतं. मी तुमच्यासमोर आहे, माझा तुम्हाला अनुभवही घेता येतो, माझ्याबद्दल बोलता येतं, सगळं आहे. याला काय म्हणायचं, व्यावहारिक सत्तेतल्या पदार्थाच्याबद्दल बोलणे आणि अनुभव दोन्ही गोष्टी तात्पुरत्या जमतात. बरं का, तात्पुरत्या जमतात, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, पण जमतात. पण प्रातिभासिक सत्तेतले जे पदार्थ आहेत किंवा प्रातिभासिक सत्तेतले म्हणण्याच्या पेक्षा ज्याला अलीक म्हणतात, अत्यंताभावरूप जे पदार्थ आहेत, ज्याला अलीक म्हणतात, अशा अत्यंताभावाचे पदार्थ, असत पदार्थ, त्या पदार्थाचा जर विचार केला तर त्या पदार्थाबद्दल बोलणं जमतं. वंध्यापुत्र असत पदार्थ आहे, त्या असत पदार्थाच्याबद्दल आपल्याला बोलणं जमलं, वंध्यापुत्र बोलता आला, पण वंध्यापुत्राचा कोणालाही अनुभव घेता येत नाही. गंधर्वनगर बोलता येतं पण अनुभव नाही. कासवीचं दूध बोलता येतं पण अनुभव नाही. अशा सगळ्याच्या सगळ्या काही गोष्टी वेदांतामध्ये अत्यंत असत पदार्थाचं उदाहरण म्हणून सांगितलेल्या ज्या वस्तू पाहायला सापडतात, यांच्याबद्दल फक्त बोलणं जमतं, याचा अनुभव नाही. असत पदार्थाच्याबद्दल बोलणं आहे, अनुभव नाही. व्यावहारिक सत्तेतल्या पदार्थाच्याबद्दल अनुभव आणि बोलणं दोन्ही आहे, पण पारमार्थिक सत्तेतला जो परमात्मा त्याचा गुरुकृपेनं अनुभव घेता येतो आत्मत्वानं, पण त्या ब्रह्मवस्तूच्याबद्दल बोलणं कोणालाही जमत नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह ठावन पवता जयाचा मनेसी मुरडली वाचा, असं ते परमात्मा स्वरूप असल्यामुळे त्याच्याबद्दल बोलणं जमत नाही. पारमार्थिक सत्तेतला असलेला जो परमात्मा त्याच्याबद्दल बोलता येत नाही. आणि संतांनी उपकार केला म्हणजे तोच परमात्मा आपल्या हाती दिला, म्हणून संताचा उपकार सांगता येत नाही. याच्यासाठी महाराजाला म्हणावं लागलं, काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू, कसं सांगणार, कसं बोलणार त्या उपकाराच्याबद्दल, मला बोलता येत नाही. असं महाराज म्हणल्याच्या नंतर साधक म्हणायला लागले, महाराज असं कसं, आपण सांगितल्याच्याशिवाय आम्हाला कसं कळायचं, तुम्ही नुसतं काय सांगू आता म्हणून गेलात, पण आम्हाला त्या उपकाराचं ज्ञान झालं पाहिजे.
थोडं तरी बोला. त्याला महाराजांनी सांगितलं मज निरंतर जागविते. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. हे मज निरंतर जागविते. हो, साधू पुरुषाचा उपकार काय. थोडक्यात महाराजांनी सांगितलं मला निरंतर संतांनी जाग केलं हा संताचा माझ्यावर उपकार आहे. जाग केलं हा संताचा उपकार बरं का. जाग करणं संताचा उपकार असतो. संत महात्मे झोपू देत नाहीत असं समजू नका बरं का. त्यांचा जाग करणं हा उपकार आहे, पण ते व्यावहारिक निद्रेतून जाग करणं हा त्याचा अर्थ नाही. म्हणून महाराजांचे शब्द इथले बारकाईनं बघा. संत जागविती हा उपकार नाही, निरंतर जागविते. महाराजांनी त्या जागवण्याला निरंतर विशेषण लावलेलं आहे. म्हणजे जी निद्रा निरंतर आहे त्या निद्रेतून निरंतर जागवावं लागतं. आणि अज्ञान निद्रेचा जर विचार केला, मनुष्य जागा असला तरी अज्ञानात झोपून, स्वप्नात असला तरी अज्ञानात झोपून, आणि सुषुप्तीत असला तरी अज्ञानात झोपून. म्हणून जागृती, स्वप्न, सुषुप्ती सर्व अवस्थेत आपल्यावर स्वार असणारी अशी अज्ञान नावाची जी निद्रा आहे तिला म्हणतात निरंतर निद्रा. आणि त्या निरंतर निद्रेतून संतांनी जाग केलं म्हणून मज निरंतर जागविती. हा अज्ञानाच्या निद्रेतून जाग करण्याकरता संत महात्म्याने जो काही प्रयत्न केला त्याचा पुढं विचार महाराजांनी सांगितलेला आहे. पण संतांनी अज्ञानाची निद्रा घालवली हा संताचा जो माझ्यावर झालेला उपकार आहे. हा उपकार काहीही देऊन फिटत नाही. महाराज दुसऱ्या चरणातून काय देवयासी वारे उतराये. काय द्यावयासी वारे उतराये. काय द्यावयासी वारे उतराई. यासी भावे उतराई. काय द्यावयासी वारे उतराई. काय द्यावयासी भावे उतराई. काय द्यावयासी भावे उतरा. काय द्यावयासी त्यासी ठेविता पायी जीवा तोडा. ठेविता पायी जीवा तोडा. ठेविता पायी जीव 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 तोडा. काय द्यावयासी वारे उतराई. 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 ठेविता पायी जीव तोडा. ठेविता पायी जीव तोडा. काय द्यावयासी वारे उतराई. ठेविता पायी जीव तोडा. ठेविता पायी जीव तोडा. विठोबार खुमाई. विठोबार खुमाई. विठोबार खुमाई. विठोबार खुमाई. जय जय विठोबार खुमाई. विठोबार खुमाई. बोला बोला जय जय विठोबार खुमाई. विठोबार खुमाई. जय जय विठोबार खुमाई.
जडोकार कुमाई हो हो. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. काय द्यावे त्यासी भावे, उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज साधू पुरुषाच्या उपकाराचं वर्णन करून त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतात. असा या भंगाचा मी विचार बोलत होतो. संतांनी उपकार केला, उपकाराचं महत्त्व काय, लक्षण काय, या संबंधानं फल काय, या संबंधानं थोडासा विचार आपण केला. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये उपकार असणं महत्त्वाचं. साधू तर उपकारा करताच येतात, उपकारा करताच जगतात. अशा पद्धतीचा संताच्या बद्दलचा विचार आहे. मग हा संतांनी उपकार कोणता केला बाबा असं विचारल्यावर महाराज म्हणतात तो वाणीनं सांगण्यासारखा नाही. म्हणून काय सांगू आता असे शब्द महाराजांचे आले. काय सांगा ना महाराज, तुम्ही सांगितल्याशिवाय कसं कळायचं म्हणल्यावर महाराजांनी सांगितलं मज निरंतर जागविते. साधू पुरुषांनी मला निरंतर जाग केलं. आपण आता सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे ग्रंथाच्या माध्यमातून संतांनी केलेलं हे जागरण निरंतर चालू आहे. 500 वर्ष, 400 वर्ष, 700 वर्ष संतांनी निर्माण केलेल्या या ग्रंथाला झाली. आणि एवढ्या सगळ्या काळात संताचं त्या ग्रंथाच्या माध्यमातून अज्ञान निद्रा घालवणं जे चालू आहे याला निरंतर जागरणच म्हणायचं. असं निरंतर जागरण त्या महापुरुषांनी आपल्या जीवनामध्ये केलं. आपल्याला जाग करण्याचा त्यांच्या काळातल्या लोकांना, साधकांना, शिष्यांना त्यांनी जाग केलं असेल नवल वाटायचं कारण नाही. त्यांच्या काळापासून आज तागायत नाही, सृष्टीच्या अंतापर्यंत, सूर्यचंद्र असेपर्यंत या साधू पुरुषाचं जे समाजाचं जागरण चालू राहणार आहे याला म्हणतात निरंतर जागवणं. विठ्ठल 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 विठ्ठल. निरंतर जाग करणं हा साधू पुरुषाचा उपकार झाला. आणि त्या उपकाराच्या बद्दल आपण काहीतरी सेवा करणं, हे त्यांच्या सेवेतून त्यांच्या उपकारातून उतराय होण्याचा प्रयत्न करणं याला कृतज्ञता म्हणतात. आणि ती कृतज्ञता महाराजांनी दुसऱ्या चरणातून व्यक्त केलेली आहे. काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई. देवता पायी जीव थोडा, देवता पायी जीव थोडा, काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई. देवता पायी जीव थोडा, देवता पायी जीव थोडा, काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई. हो, त्या साधू पुरुषांनी हा अज्ञानाच्या निद्रेतून जाग करण्याचा, निरंतर जाग करण्याचा जो आपल्यावर उपकार केलेला आहे, महाराज म्हणतात काय द्यावे त्यासी भावे उतराई. त्या साधू पुरुषाच्या या उपकाराच्या बदल्यात त्यांना काय द्यावं आणि कसं उतराई व्हावं, त्यांच्या उपकारातून उतराई होणं जमत नाही बरं का. काही उपकार असे असतात त्याची परतफेड करता येते आणि काही उपकार असे असतात त्याची परतफेड करता येत नाही. मी नेहमी त्याच्याकरता उदाहरण सांगतो. आपल्याला दूध देणारा गवळी आणि आपल्याला दूध देणारी आपली माता, कोणाचा उपकार फेडता येतो आणि कोणाचा फेडता येत नाही तुम्हाला माहिती आहे. गवळ्याचा जो उपकार आहे तो दूध देण्याचाच असला तरी तो पैसे देऊन फेडता येतो. आणि आईचा जो उपकार आहे रक्ताचं दूध करून पाजण्याचा, तो मात्र कधीही फेडता येत नाही. विठ्ठल विठ्ठल तसा साधू पुरुषाचा अज्ञानाच्या निद्रेतून जाग करण्याचा, निरंतर जागवण्याचा हा जो उपकार आहे, काहीही देऊन त्यांचा तो उपकार फिटत नाही. महाराज म्हणतात आपल्याजवळ मूल्यवान असलेली सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे जीव. या जीवाच्या पलीकडं आपल्याकडं मूल्याचं काही नाही आहे. त्या जीवाच्यापेक्षा मूल्यवान वस्तू दुसरी कोणती दाखवणार. तो जीवही त्यांच्या चरणी ठेवितो नाही बरं का. त्यांच्या चरणी जीव ठेवितो. थोडा जीव ठेवितो म्हणलं तर थोडा ठेवतो आणि सगळा ठेवून घेतो असं होईल बरं का. तसं चालत नाही. म्हणून त्यांच्या चरणी सगळा जीव ठेविता तो थोडा पडतो.
की जीव जरी समर्पण केला तरी थोडा पडावा असा साधू पुरुषाचा उपकार आहे. त्यांनी अज्ञानाच्या निद्रेतून जाग केला, हा तो उपकार आहे. अज्ञानाच्या निद्रेतून जाग करण्याकरता संत महात्मे काय करतात? सहज बोलणे, हित उपदेश करुणी सायास शिकविती. सहज बोलण्यातून हितोपदेश करतात आणि तो जर साधकांनी नाही घेतला तर सायास करून संत महात्मे त्याला काहीतरी शिकवत असतात, असं तुकाराम महाराजांनी चिंतन केलं. असं सायास करून का होईना शिकवून संत महात्मे आपल्याला अज्ञानाच्या निद्रेतून जाग करतात, हा संताचा उपकार आहे. आता आपल्याकरता संतांनी सायास करावेत असा संताचा आपला काय संबंध आहे? कशाकरता आपल्याला संत महात्मे सायास करून शिकवतात? तर गाईचा आणि वासराचा जसा मायलेकराचा संबंध आहे तसा साधकाचा, सगळ्या जगाचा आणि संत महात्म्याचा मायलेकराचा संबंध असल्यामुळं वासराचा गायीनं जसा सांभाळ करावा तसे संत महात्मे आपला सांभाळ करतात. महाराज शेवटच्या तू का म्हणे वच धेनुवेते तू का म्हणे वच धेनुवेते तुका 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 म्हणे वच धेनुवेते ऐसे माझा येती सांभाळी देव तैसे माझा येती सांभाळी दे काय द्यावे त्याची भावे उतराई काय द्यावे त्याला भावे उतराई ऐसे माझे येती सांभाळीत ऐसे माझे येती सांभाळीत काय द्यावे द्यावे भावे उतराय काय द्यावे द्यावे भावे उतराय तुका म्हणे वाज धेनु वेदती तुका म्हणे वाज धेनु वेदती तुका म्हणे वाच धेनु वेचते तुका म्हणे वाच धेनु वेचते तुका म्हणे वाज धेनु वेदती तुका म्हणे वाज धेनु वेदती तुका म्हणे वाच धेनु वेचते तुका म्हणे वाच धेनु वेचते ऐसे मजा येते सांभाळीत तैसे मजा येते सांभाळीत काय द्यावे त्याची भावे उतराई काय द्यावे त्याची भावे उतराई मजा येते सांभाळीत तैसे मजा येते सांभाळीत काय द्यावे त्याची भावे उतराय काय द्यावे त्याची भावे उतराय सगळ्या जगाकरता संतांनी सायास करण्याचं कारण तुकाराम महाराजांनी या शेवटच्या चरणात सांगितलेलं आहे. तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ते. वत्स म्हणजे वासरू आणि धेनू म्हणजे गाय. त्या गाय आणि वासरू, कोणत्याही गायीला धेनू शब्द नाही आणि कोणत्याही वासराला वत्स म्हणत नाहीत. धेनू शब्दाचा अर्थ नुकतीच प्रसूत झालेली जी गाय असते, जिला येऊन महिन्याच्या आतला काळ झालेला आहे, 15 दिवसातली जी गाय कोवळी गाय आहे त्या कोवळ्या गाईला म्हणतात धेनू. आणि तिच्या पोटचं जे लहानसं वासरू ज्याला आत्ता चालायला व्यवस्थित रीतीनं यायला लागलेलं आहे त्याला काय म्हणतात? वत्स. अशा त्या वत्साच्या संबंधानं त्या कोवळ्या गाईच्या अंतःकरणामध्ये जेवढा जिव्हाळा आहे
एवढा जिव्हाळा सगळ्या जगाच्या विषयी साधकाच्या विषयी संतांच्या अंतःकरणात असतो. म्हणून सायास करून संत आपल्याला शिकवतात आणि सायास करून का होईना आपल्याला शिकवून अज्ञानाच्या निद्रेतून जागं करतात. हा संताचा उपकार आहे. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. हा संताचा एवढा मोठा उपकार आपल्यावर असल्यामुळं त्यांना काय द्यावं, कसं त्यांच्या उपकारातून उतराई व्हावं, हा आपल्यासमोर प्रश्न असतो असं महाराजांनी चिंतन आपल्याला सांगितलेलं आहे. आपणही या ठिकाणी ही जी सेवा करतो आहोत, मी सुरुवातीला बोलल्याप्रमाणे ही गोस्वामी तुलसीदासजींची सेवा आहे. कसं आहे, आपल्याला नेहमी ज्ञानोबाराची सेवा, तुकाराम महाराजांची सेवा घडत राहते, पण अशाही काही महात्म्यांची सेवा आपल्याला घडली पाहिजे. ती नेहमी नेहमी जरी नाही घडली तरी कधीतरी प्रसंगाने तरी आपल्याला घडली पाहिजे. त्या निमित्तानं या कार्यक्रमाची उपयुक्तता लक्षात घ्या आणि साधूंची सेवा करणं, त्याच्यातून त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचा आपण थोडासा प्रयत्न करणं. उपकारातून उतराई होता येत नाही, पण काही ठेविले चरणी त्याची घेती पुरवणी. तुका पायवणी घेवणी या निराळा. महाराज म्हणतात त्यांच्या चरणी आपण जे समर्पण करू ते संत महात्मे पुरेसं करून घेतात. जीव ठेवला तरी थोडा पडतो, पण जे काही कराल तीसुद्धा सेवा अल्पस्वल्प का होईना सेवा त्यांची केली की ते संत महात्मे मान्य करून घेतात. अशा पद्धतीनं संताचा स्वभाव असा असल्यामुळं आपण चिंतन करा, संतांच्या उपकाराची जाणीव ठेवा. आपल्याला रामायण देऊन गोस्वामी तुलसीदासजींनी जाग देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नाच्याबद्दल त्यांचे उपकार मानून त्यांच्या उपकाराच्या संबंधानं कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीनं अशा कार्यक्रमाची उपयुक्तता लक्षात घ्या. आणि आमच्या चिरंजीव कृष्णाने आणि नामदेव महाराजांनी या ठिकाणी हा जो मिळून कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला, तुलसीदासजींची सेवा करण्याचा जो प्रयत्न केला, या सेवेच्या योगानं प्रसन्न झालेल्या परमात्मा पंढरीनाथानं गोस्वामी तुलसीदासजींनी, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांनी यांना अनंत आशीर्वाद द्यावेत आणि अशीच सेवा करण्याची प्रवृत्ती त्यांच्या अंतःकरणात ठेवावी. आपल्यालाही साधुपुरुषाच्या उपकाराचं सतत स्मरण असावं आणि संताच्या उपकारातून उतराई होण्याकरता काही जरी नाही केलं तरी संत महात्म्यांच्या वाङ्मयाचं पारायण करणं, सतत सेवा करणं, ज्ञानेश्वरी वाचणं, तुकाराम महाराजांची गाथा वाचणं, अशा पद्धतीची सेवा साधुपुरुषाची जर आपण चालू ठेवली तर त्या संताच्या उपकारातून थोडं तरी उतराई होण्याचं फल आपल्याला प्राप्त होतं. ते आपण प्राप्त करून घ्यावं आणि मनुष्य जीवन धन्य करावं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर. तुका मने माछ धेनु वेदची दी, तुका मने